मॅडम आम्हाला बी टीम मध्ये यायचंय. हो कमळी, तुम्ही आत्ता चांगल्या खेळलात ना तर तुम्हाला टीमसाठी सिलेक्ट करता येईल. सो वॉर्मअप करा आणि टीम सिलेक्शनसाठी रेडी व्हा. एक्सक्यूज मी मॅम, नो, या वॉर्मअप करूच शकत नाही कारण की या टीम सिलेक्शनसाठी खेळूच शकत नाही. का? म्हणजे मला काही कळलं नाही, या का खेळू शकत नाही? म्हणजे मी बोलते म्हणून नाही खेळू शकत. अनिका एक मिनिट, इथे एवढ्या सगळ्या मुली सिलेक्शनसाठी आल्यात. दरवर्षी ट्रायल घेऊनच टीम सिलेक्ट होते ना? पण यावर्षी स्पोर्ट्स टीमची हेड पण मीच आहे आणि टीमची कॅप्टन सुद्धा मीच आहे आणि ॲज अ कॅप्टन माझा डिसिजन हा आहे की मला या दोघी माझ्या टीममध्ये नको आहे. हो मान्य आहे, पण तू आधी या दोघींचा गेम बघ तरी आणि मग तुझं मत मांड ना. काय मॅडम, ही मत मांडणार होय? हवीला चांगलंच माहिती आहे कमळीच्या पेक्षा लय बारीक खेळतीये म्हणून ती असं बोलतीये. हो दुसरं काय नाही, हो घाबरतीये ती. अगं निंगी, तसं नाही, ती टीमची कॅप्टन आहे. कॅप्टन आणि कोच मिळून टीमचं सिलेक्शन करतात. सो तिचाही डिसिजन इम्पॉर्टंट आहे. कळलं का निंगू पिंगू कच्चा लिंबू? अक्कल तर आहे नाही, उगाच बोलत राहते. अँड ॲज अ कॅप्टन हा माझा डिसिजन आहे. मला तुम्ही दोघी नको आहेत म्हणजे नको आहे. EOD मॅम. एक मिनिट अनिका, तू हे असं कसं म्हणू शकतेस? कसं म्हणजे माझ्या तोंडाने. अनिका हे बघ, तुमचे पर्सनल मॅटर्स आता बाजूला ठेवा. आपल्याला कॉलेजसाठी एक चांगली टीम सिलेक्ट करायची आहे आणि कुठल्याही मुलीची ट्रायल घेतल्याशिवाय तिला रिजेक्ट करणं हे नियमात बसत नाही. ओके, मग मी एक काम करते, माझ्या आजीला सांगून आपल्या कॉलेजची कबड्डी कायमची बंद करून टाकते. जस्ट बिकॉज तुम्ही या दोघींबद्दल पार्शियालिटी करताय, फेवर करतायत त्यांना, अँड फॉर नो रिझन. आणि या कमळी टमळीला तर तुम्ही पुढे पुढे ढकलतायत ना, मला अजिबात आवडत नाही. अनिका, अगं कसं बोलतेस? साधना मॅडम आपल्या शिक्षिका आहेत, गुरु आहेत त्या. गुरुदेवा समान असतोय. असं काय बी बोलून त्यांचा अपमान कसं करू शकतेस ग तू? झालं? Enough is enough. Don't try to teach me ever. And now please stay away from my matters. साधना मॅडम, काय कसं काय चाललंय सिलेक्शन? थँक गॉड सर तुम्ही आले. बघा नाही साधना मॅम, नुसतं या दोघींना घेऊन फेवर करताय. आणि मला ॲज अ कॅप्टन या दोघी माझ्या टीममध्ये नको आहेत तरी त्या फेवर करतायत, ऐकत नाहीये. माझ्या डिसिजनला काय भाव आहे की नाही? मॅडम हे असं कसं झालं? म्हणजे कमळी हरली की काय? नो सर, कमळी एक जबरदस्त प्लेअर आहे. मी तिचा गेम पाहिलाय. दॅट वॉज इन द पास्ट मॅम, नॉट टुडे. सो आता माझा डिसिजन हाच आहे की मला या दोघी नको आहे. प्रिन्सिपल सर प्लीज तुम्हीच हा डिसिजन घ्या ना, कारण की इथे कॅप्टनच्या डिसिजनला काही भाव आहे की नाहीये. सर अहो आमचं खेळ बघून ठरवा की काय ठरवायचं ते. असं बिन बघता कसं ठरवायला आहे? ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, बोलले ना तुला, या सगळ्यातून दूर हो आणि विसरू नको हे कॉलेज माझं, माझ्या आजीचं आहे. तर इथे मी बोलते तेच होतं. हे बघ अनिका, तू हिच्याशी मॅच खेळलीस, हिला हरवलंस आणि मग रिजेक्ट म्हणून जाहीर केलंस तर सगळ्यांना कळेल ना की तू किती पट्टीची खेळाडू आहेस म्हणून. हा, आणि शिवाय सगळ्यांना हेही कळेल की तुला कॅप्टन का केलं. म्हणजे कसं आहे की तुझ्या डिसिजनला कोणीही विरोध करण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ड. या नाईस सर, नाईस डिसिजन. ए गावच्या, चल मग आता ही मॅच यू वर्सेस मी होणार आणि आपण फक्त दोघीच खेळणार. ओनली 1 अटॅक अँड 1 डिफेन्स. चल मग. ही मॅच 1 मिनिटाची असेल. कमळी वर्सेस अनिका. दोघींनाही अटॅक करायची एक एक संधी मिळेल. त्यांच्या साथीला कोणीही नसणार आहे.
जर कमळीनी अनिकाला हरवलं तर तिला कॉलेजच्या टीम मध्ये सिलेक्ट केलं जाईल, पण जर का कमळी हारली तर तिला सिलेक्ट केलं जाणार नाही. कमळे, आज काय बी करून त्या माकडीनं निकेला कोल्हापुरी इंगा दाखवायलाच लागतोय बघ. मी तर म्हणतोय तिची चांगली उचल बांगडीच करतो, पाक घुसळूनच काढ तिला. हा या गाव छापला ना, काही करून मी या वर्षीच्या कबड्डीच्या टीमचा विचार पण नाही करू देणार आहे. येस. आणि अनिका, तुला काहीही करून कमळीला हरवायचंय. हा हो, ऑफकोर्स. मी गाव छापला माझ्या टीम मध्ये एंट्री काय उभं पण नाही करणार. हा माझा शब्द आहे. होय ग, पण मला जरा टेन्शन यायला लागले. साधना मॅडम काय म्हणल्या बघितलंस ना, अनिकाला हरवलं तर ठीक, नाही तर कमळी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि लढ आता. होय, पण तो विचारच आपण कशाला करायचा? अगं आपल्या मातीतला ह्यो खेळ, आणि याच खेळामुळे आपण इकडे आलोय, माहिती आहे ना बघ. आणि मग टेन्शन पेन्शन कशाला घ्यायचं? मी तर म्हणतोय घे तू जायचं नाव आणि करते अनिकाचा इशय गोल. जा. तो आपण आता सुरू करूयात. पहिली रेड अनिका करेल. स्टार्ट. बघ त्या माकडीने कशा उड्या मारताय.